उकडीचे मोदक इज माय ऑल टाइम फेवरेट. गणपती बाप्पा इज लाईक अ फ्रेंड. वर्गणी गोळा करण्यापासून केलेला आहे मी. तो आपला आपला वाटणारा जो एक देव आहे तो म्हणजे गणपती बाप्पा आहे. एव्हरी इयर मी आणि माझी बायको मिळून आम्ही तयारी वगैरे करायचो. आज फर्स्ट टाइम असं होणार आहे दिस इयर की मी अवेलेबल नसणार आहे. सगळी तयारी ती एकटी करणार आहे. राणी घेईल कधी ना कधी तिच्यावर जे अत्याचार होत आहेत, अन्याय होतोय त्याच्यासाठी स्टँड नक्की घेईल. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतं आहे आणि सन मराठीवरचा गणेशोत्सवाची तयारी दणक्यात चालू आहे आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत सन मराठीवरचे कलाकार आहेत. कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त. तुम्ही कसे आहात? बरं, मला सांगा कुठपर्यंत तयारी आली आहे? किती जोरदार तयारी चालू आहे? रिहर्सल्स झाल्या आहेत, टेक्निकल्स बाकी आहे आणि एक वेगळी एक्साइटमेंट आहे बिकॉज आत्तापर्यंत मेळा मनोरंजनाचा मध्ये तुम्ही काही वेगळ्या गोष्टी बघत आल्या आहात. पहिल्यांदा सन मराठीचं कुटुंब हे सगळे एकत्र येऊन काहीतरी वेगळा परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतायत आणि आय होप सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. किती एक्साइटमेंट आहे? खूप एक्साइटमेंट आहे. जोरदार तयारी आम्ही केलेली आहे. आम्ही मेळा मनोरंजनामध्ये एक डुएट परफॉर्म केलं होतं. आता आम्ही सेपरेट परफॉर्म करतो आहे. आमचे ॲक्ट्स वेगळे वेगळे आहेत. आम्ही सन मराठीच्या बाकी सगळ्या कलाकारांबरोबर एकत्र येऊन परफॉर्म करतो आहे. सो ती एक एनर्जी वेगळी आहे. आम्ही सगळेच खूप प्रयत्न करतो आहे की हा शो खूप छान व्हावा आणि तुम्हाला तो आवडावा. सो एनर्जी भरपूर आहे अँड आय एम शुअर की हा इव्हेंट खूप रंगतदार होणार आहे. कसं आहे ना, गणपती बाप्पाचं स्थान प्रत्येकाच्या मनात खूप पवित्र असतं. तुमच्यासाठी गणपती बाप्पा काय? आय थिंक गणपती बाप्पा हे असे देव आहेत ना की ते असे आपलेसे वाटतात खूप. आपल्याला काहीही अडचण आली, काहीही सांगायचं आलं, बारीक सारीक दिवसातल्या गोष्टी जरी सांगायच्या असल्या तर आपण बाप्पाकडे जातोच. तो आपला आपला वाटणारा जो एक देव आहे तो म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि मला गणेशोत्सव म्हणा, गणपतीशी रिलेटेड गोष्टी ह्या एन्जॉय करायला खूप आवडतात. मोदक, ढोल ताशे, ते एक एनर्जेटिक वातावरण, घरी पूजा, याच्या घरी जायचं आहे त्याचं डेकोरेशन, इकडे मंडळ वगैरे, सगळी धमाल मस्ती मला खूप आवडते. आणि अर्थातच बाप्पाशी एक छान कनेक्शन तर आहेच. गणपती बाप्पाशी माझं कनेक्शन असं आहे म्हणायला हरकत नाही की मी कुठल्या अडचणीत असेल तरी मला गणपती बाप्पाच आठवतात किंवा मी काही अचीव केलं असेल, काही सक्सेस असेल तरीही मला गणपती बाप्पाच आठवतात. सो गणपती बाप्पा इज लाईक अ फ्रेंड. जो सुखदुःखाचा साथी आपण असं म्हणतो ना, म्हणजे एखादा फ्रेंड असेल, मला खूप काही मी अचीव केलं असेल तर मी जाऊन त्याला सांगतो की अरे मी ना हे केलं किंवा मी हे करायला चाललो आहे. सो गणपती बाप्पासुद्धा एक वन ऑफ अ फ्रेंड्सच वाटतो मला आणि त्यामुळे एक वेगळंच कनेक्शन आहे माझं गणपती बाप्पाशी. गणेशोत्सवाला ना की लहान मुलांची एनर्जी एक वेगळ्या टप्प्यावर असते की शाळेला सुट्टी लागते. आपल्या घरी जरी गणपती नसला तरी शेजारच्यांच्या घरात जाऊन प्रत्येक आरती करा, हे करा. तुझ्या काय आठवणी लहानपणी? माझं पण सेम होतं. माझ्या घरी गणपती नसतात बट मला दुसऱ्यांच्या गणपती बघून खूप हेवा वाटायचा की अरे आपल्या घरी का नाही आहे. मी रडायचे वगैरे माझ्या आईकडे की का नाही आहे. पण मग मित्रांनी बोलवलं डेकोरेशनसाठी. सोसायटीत गणपती असायचे आमचे तर तिकडे मंडळात गेलो. वर्गणी गोळा करण्यापासून केलेलं आहे मी. सो मंडळाची जी सोसायटीत असते गणपती वगैरे. सो मज्जाच आहे तिकडे. ते सगळे कॉम्पिटिशन्स घेण्यापासून सगळ्या गोष्टी, डान्स कॉम्पिटिशन आहे, लिंबू चमचा आहे, हे ते, तर ते सगळं मी केलेलं आहे. मला हा उत्सवच खूप आवडतो कारण एकंदरीत ते वातावरण इतकं एनर्जी, माहोलच असतो म्हणजे सगळ्याच. सो मजा, मला खूप आवडतो हा उत्सव. मोदक किती आवडतात? मोदक अरे भयंकर. मोदक, उकडीचे मोदक इज माय ऑल टाइम फेवरेट. गणपती उत्सव नसला तरीही मी ओव्हर द इयर खातच असते उकडीचे मोदक जिकडे मिळतील तिकडे. सो हो, मोदक तर खूप आवडतात. लहानपणी घरी गणपती नसायचा. सो सार्वजनिक गणपतीमध्ये जाऊन रात्र जागणं, गेम्स खेळणं, भजन कीर्तन वगैरे करणं, म्हणजे करता काही यायचं नाही बट जस्ट बिकॉज टाळ घेऊन वाजवत बसणं, तो एक वेगळी वाईब असायची. मोठं झाल्यावर एक्साइटमेंट असतेच. माझ्या घरी स्वतःचे गणपती असतो बट गेली 3 वर्ष, हे 4थं वर्ष आहे माझ्या घरी गणपतीचं. गेली 3 वर्ष मी एव्हरी इयर मी आणि माझी बायको मिळून आम्ही तयारी वगैरे करायचो. आज फर्स्ट टाईम असं होणार आहे दिस इयर की मी अवेलेबल नसणार आहे. सगळी तयारी ती एकटी करणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही मागायचं झालं गणपती बाप्पाकडून, काही इच्छा असेल तर ते काय असेल?
तशा तर खूप इच्छा आहेत, पण आय थिंक आत्तापर्यंत बाप्पाने भरभरून दिलाय न मागता सुद्धा. सो ह्यापुढे सुद्धा न बोलताच तो खूप देईल हे माहिती आहे मला. सो आत्तापुरतं काही इच्छा नाही आहे. खूप कंटेंट आणि ॲक्च्युली मी थँक्यू म्हणायला पाहिजे बाप्पाला की जेवढा केवढा प्रवास आत्तापर्यंत झाला आहे तो खूप छान झाला आहे. सो थँक्यू. मी सध्या तरी काही मागत नाही आहे बिकॉज मी जितकं मागितलं आहे त्यापेक्षा जास्त मला मिळालं आहे असं वाटतं आहे. सो मी गणपती बाप्पाला एवढंच म्हणतो आहे की भाई अपना कोटा तो हो गया है फुल, किसी और का देख लो. मुझे तो जितना मी जेवढं मागितलं नव्हतं त्यापेक्षा जास्त मिळालं आहे. ॲज ऑफ नाव मला विचारलं तर मी म्हणेन की जे प्रेम आमच्या मालिकेला मिळतं आहे ते मला असं वाटतं गणपती बाप्पाचीच कृपा आहे. आणि जितके दिवस आमचा शो चालू आहे तितके दिवस अशीच कृपा गणपती बाप्पाची आमच्यावर असेल हीच प्रार्थना आहे. जसं तू म्हणालास की प्रेक्षकांचं खूप भरभरून प्रेम तुम्हाला मिळतं मालिकेद्वारे, तर प्रेक्षकांना या उत्सवात तुमच्याकडून काय पाहायला मिळेल? या उत्सवात वेगळी मी जसं म्हटलं की सन मराठीचं जे कुटुंब आहे ते पहिल्यांदा सगळे एकत्र येऊन एक इव्हेंट करतात. याआधी असं व्हायचं की एखाद दुसरी पेअर येऊन परफॉर्म करायची आणि मग बाकी आर्टिस्ट बाहेरून यायचे वगैरे परफॉर्म करायचे. यावेळी फर्स्ट टाईम असं होतं आहे की अँकर्सपासून परफॉर्म करणारे आर्टिस्टपासून सगळे हे सन मराठीचंच कुटुंब आहे. सो हा एक वेगळा इव्हेंट आहे जो सन मराठीवर आजपर्यंत कधी झालेला नाही आहे. सो हे तुम्हाला बघायला मिळणार आहे या इव्हेंटमध्ये. तुझ्या परफॉर्मन्समध्ये काय? मी गणपती बाप्पाचाच ॲक्ट करते. आय थिंक ओपनिंग ॲक्टच आहे आमचा. सो मज्जाच आहे, धमाल. असं नेहमी वाटायचं खरं जेव्हा आपण टेलिव्हिजन शोजवरती असे उत्सव बघायचो की आपण पण एक कधीतरी परफॉर्म केलं पाहिजे. आज ती अपॉर्च्युनिटी मिळते तर आय थिंक जे मॅनिफेस्ट केलं होतं ते रियालिटीमध्ये होतं आहे बाप्पाच्या कृपेने. सो प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय पाहायला मिळेल? ओके, आत्तापर्यंत जे तुम्ही पाहिलं की लग्न झालं आहे इंद्रा आणि राणीचं, आणि जे काही इंद्रा वागतोय राणीबरोबर ते तुम्ही पण फील करताय आणि एम्पथाईज करताय राणीबरोबर. असंच काहीसा ट्रॅक आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. पण राणी घेईल कधी ना कधी तिच्यावर जे अत्याचार होत आहेत, अन्याय होतो आहे त्याच्यासाठी स्टँड नक्की घेईल. आणि होपफुली बडिंग लव्ह स्टोरी पण आपल्याला बघायला मिळेल. आम्ही जे असे खूपच वाईट वागतो एकमेकांशी ते होपफुली आपण इंद्रा कधीतरी चांगलं वागेल राणीशी. नक्कीच नक्कीच. खूप शुभेच्छा तुम्हाला या उत्सवासाठी आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सन मराठी जसं मी म्हणालो पहिल्यांदाच काहीतरी वेगळं प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहे आणि आम्ही खूप जास्त मेहनत केली आहे सगळ्यांनीच. आणि ती मेहनत खूप रंग येईल त्या मेहनतीला आणि तुम्हाला खूप आवडेल हा इव्हेंट. आणि जे प्रेम तुम्ही आमच्या मालिकेला देत आला आतापर्यंत तसंच देत राहा. खूप खूप शुभेच्छा.